तर मित्रांनो, नंदिनीच्या परिस्थितीचा फायदा घेत तिचं लग्न मोडल्यामुळे दीपक पुन्हा एकदा आता तिच्याशी लग्न करायला आलाय. सोबतच जीवा आणि नंदिनी या दोघांचं देखील लग्न पार पडणार आहे. परंतु ह्या सगळ्या परिस्थिती कशा जुळून येत आहे हे बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की पार्थ आणि काव्या दोघांचंही लग्न आता झालेलं आहे. दोघांचं लग्न आता पार पडलेलं आहे आणि त्याचवेळी नेमकं जीवा आणि नंदिनी दोघंही तिथे येऊन पोचले. जीवा आणि नंदिनी जेव्हा काव्याचं आणि पार्थचं लग्न झालेलं बघतात तेव्हा त्यांना त्या गोष्टीचा प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. हे सगळं काय होतं याचा त्यांना काहीही अंदाज नसतो. खरं तर नंदिनीला वाटलेलं असतं की आता जेव्हा ती मंडपात येईल तर लगेचच ती पार्थसोबत लग्न करेल. परंतु आता पार्थ मात्र काव्याशी लग्न करून बसलेला असतो आणि जीवा स्वप्न बघत असतो की आता पार्थ दादाचं लग्न झाल्यावर मी सुद्धा काव्याला लवकरात लवकर मागणी घालेल आणि काव्याशी लग्न करेल. परंतु काव्यासुद्धा आता लग्नबंधनात अडकलेली असते आणि तेही त्याच्या स्वतःच्या दादासोबत. या गोष्टीचा नंदिनी आणि जीवा या दोघांनाही प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. तर लग्न मंडपात नंदिनीला बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो की नंदिनी तर गायब झाली होती, नंदिनी पळून गेली होती. तिचं कुठल्या तरी एका मुलावर प्रेम आहे, ती तर लग्न सोडून पळून गेली, मग आता परत कशी काय आली असं म्हणून गावातले लोक आता चर्चा करू लागतात. नंदिनी आता तिच्या आईवडिलांना विचारते की हा सगळा काय प्रकार आहे. नंदिनीची आई नंदिनीला सांगू लागते की नंदिनी, जेव्हा तू इथे नव्हती तेव्हा खूप काही घडून गेलंय अगं, पण पहिल्यांदा आम्हाला हे सांग की तू कुठे होतीस. मग नंदिनी आता घडलेला सगळा काही प्रकार सांगू लागते. नंदिनी आता सांगते की मला दीपकने किडनॅप केलं होतं आणि एका झाडाला त्याने मला बांधलं होतं. जबरदस्तीने तो माझ्यासोबत लग्न करत होता. परंतु त्याचवेळी जीवा तिथे आला आणि जीवाने मला वाचवलं. जीवा आणि मी आम्ही दोघंही लवकरात लवकर मंडपात पोहोचून सगळी काही सिच्युएशन तुम्हाला सांगणारच होतो. परंतु कदाचित आम्हाला इथे यायला खूप वेळ झालाय आणि हे काहीतरी वेगळंच आम्हा दोघांना बघायला मिळतंय. नंदिनीचं ते बोलणं ऐकून नंदिनीचे बाबा नंदिनीला विचारतात की परंतु नंदिनी, त्या व्हिडिओचं काय? त्या व्हिडिओमध्ये तर तू स्वतः सगळ्यांना सांगत होती की तुझं एका मुलावर प्रेम आहे म्हणून तू पळून गेली. त्यावर नंदिनी सगळ्यांना सांगते की तो व्हिडिओ दीपकने बनवला होता, परंतु तो खोटा होता. त्याने टेक्नॉलॉजीचा वापर करून तो व्हिडिओ बनवला होता. परंतु त्यामध्ये मी असं काहीही म्हटलेले नव्हते. मला पार्थसोबतच लग्न करायचं होतं. परंतु तुम्ही या सगळ्या गोष्टीला इतकी घाई का केली? तुम्हाला माझी वाट बघावीशी वाटली नाही का? आणि पार्थ तुम्ही लग्नसुद्धा करून टाकलं. तेव्हा पार्थ नंदिनीला म्हणत असतो की नंदिनी, तुम्ही गेल्यानंतर इकडं खूपच भयानक प्रकार झाला. आणि मग जे काही झालेलं असतं तर पार्थ आता नंदिनीला सांगू लागतो. नंदिनी आणि जीवा ह्या दोघांनाही हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो. गेल्यामुळे काय काय होऊन बसलं तर काव्या फक्त रडत असते. काव्याला आता कळून चुकलेलं असतं की याचा अर्थ ताई लग्न सोडून पळूनही गेली नव्हती आणि ताई आता परत आली आहे. तरीसुद्धा माझं पार्थसोबत लग्न झालं आहे. म्हणजे ताई जर कदाचित आधी येऊ शकली असती तर माझं पार्थसोबत लग्न झालं नसतं आणि अशा तऱ्हेने मी आता दोन्हीही पद्धतीने अडकली आहे. आधी हे लग्न करण्यासाठी माझ्याकडे काहीतरी मजबुरी होती, परंतु आता मात्र ताई परत आली आहे. तरीसुद्धा माझं लग्न पार्थसोबत झालं आहे. ही गोष्ट मी कशी काय नाकारू शकते? काव्याला मोठा प्रश्न पडलेला असतो. सोबतच हा प्रश्न पार्थला देखील पडलेला असतो. पार्थ मात्र त्यावेळी फक्त नंदिनीची माफी मागत असतो. नंदिनी, मला माफ करा, माझ्याकडनं चुकलं. अहो, परंतु इथं सिच्युएशन खूप हाताबाहेर गेली होती. गावातले लोक घरच्यांच्या तोंडाला काळं फासायला निघाले होते आणि घरातल्यांची परिस्थिती आम्हाला बघवत नव्हती. त्यामुळे घरातल्यांनी हा निर्णय घेतला आणि म्हणून आम्हाला हा त्यांचा निर्णय मान्य करावा लागला. घरातले सुद्धा नंदिनीची आता माफी मागत असतात. नंदिनीला म्हणत असतात की नंदिनी, आम्हाला माफ कर. खरं तर आम्ही तुझ्यावर अविश्वास दाखवला. आम्हाला वाटलं की तू पळून गेली आहेस, आता तू परत येणार नाही आणि गावातील लोक आम्हाला जिवंत सोडणार नाही अशा धमक्या देत होते. त्यामुळे आम्ही खूप घाबरलो होतो आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला. अक्षरशः पार्थचे वडीलसुद्धा आता नंदिनीची माफी मागत असतात. नंदिनी रडत असते कारण तिच्या सगळ्या स्वप्नांचा आता चकनाचूर झालेला असतो. तिने पार्थसोबत संसार करण्याचे स्वप्न बघितलेले असतात, परंतु ते सगळे स्वप्न आता तिथल्या तिथे तुटलेले असतात. तर हा सगळा प्रकार बघून जीवाला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. जीवा काही बोलतही नसतो, तो फक्त काव्याकडे बघत असतो आणि त्यावेळी काव्यासुद्धा जीवाकडे बघत असते. दोघंही एकमेकांकडे बघत असतात, परंतु दोघंही एकमेकांकडे का बघतात याचं उत्तर मात्र कोणालाही माहीत नसतं.
असतं. काव्या आणि जीवा या दोघांनाच माहीत असतं की त्यांच्यावर नक्की काय बीतते ते. या सगळ्यात मात्र त्यांची काही चूक नसताना सुद्धा प्रेमाला ते दोघेही मुकलेले असतात. या गोष्टीमुळे दोघांनाही फार वाईट वाटत असतं. हा सगळा प्रकार बघून काव्या आता रागानेच तिथून निघून जाते. काव्याला समजावण्यासाठी आता आजी आणि काव्याची आई दोघीही आता काव्याकडे जातात. काव्याला समजावत असतात की काव्या अगं रडू नकोस, आता तुझं लग्न झालंय. परंतु काव्या म्हणते की आता कसलं लग्न, पहिलं तरी हे लग्न करायला माझ्याकडे काहीतरी मजबुरी होती, काहीतरी समस्या होती, म्हणून मला हे लग्न करावं लागलं. आणि आता मात्र हे लग्न मी अजिबात मानणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे ताई आता आली आहे आणि ताई करेल आता लग्न जिजूसोबत. आमचं लग्न काही ग्राह्य धरलंच जाणार नाही. आमचं लग्न कुठल्या अवस्थेमध्ये झालं आहे सगळ्यांना माहिती आहे आणि ह्या लग्नाला मी अजिबात मानत नाही. त्यावेळी आता काव्याची आई काव्याला समजावत असते की काव्या प्लीज आता असं म्हणू नकोस गं. अगं देशमुखांनी आपल्यावर एवढा मोठा विश्वास टाकला आहे तर त्या विश्वासाला तडा जाता कामा नये. आपली इज्जत जेव्हा धोक्यामध्ये होती तेव्हा तेच समोर आले आणि त्यांनी आपली इज्जत वाचवली आहे. अगं त्यांनीच प्रस्ताव ठेवला की काव्याचं लग्न पारसोबत लावून द्या, नाहीतर सगळी परिस्थिती हाताबाहेर जात होती. त्यांनी वेळेला आपल्याला मदत केली, त्यांनी वेळेला समजूतदारपणा दाखवला. त्यामुळे आता आपली जबाबदारी आहे की आपण त्यांना समजूतदारपणे समजून घ्यावं. काव्या तरीसुद्धा ऐकायला तयार नसते. काव्या म्हणत असते की नाही, हे लग्न मी मानत नाही. आता ताई आली आहे, ताई हे लग्न करेल. जे जिजूंसोबत लग्न झाले त्या लग्नाला मी अजिबात मान्यता देत नाही. आता मात्र काव्याच्या आईला काय करावं ते कळत नसतं. काव्याची आई काव्याच्या पाया पडते. काव्याला म्हणते की काव्या प्लीज असं करू नकोस, प्लीज आम्ही तुझ्या पाया पडतो, परंतु हे पाऊल तू उचलू नकोस. कारण आता सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे झाल्या आहे. राहिला प्रश्न नंदिनीचा, तर नंदिनीच्या प्रश्नावर पण काहीतरी उत्तर निघेल. परंतु तू आता असं म्हणू नको की तू हे लग्न मानत नाही आहेस म्हणून. काव्याचं कोणीही ऐकत नसतं. तर काव्या आता तिथून रागानेच निघून जाते. कारण काव्याचं कोणीच ऐकत नसतं आणि तिला कोणीच समजूनही घेत नसतं. तर दुसरीकडे मात्र नंदिनी खूप रडत असते. तिचे सगळे स्वप्न हे विस्कटलेले असतात. तिने पारसोबत लग्न करण्याचे स्वप्न पाहिलेले असतात. परंतु आता घरच्यांच्या एका निर्णयामुळे सगळं काही विस्कटलेलं असतं, सगळं काही बदललेलं असतं. त्यामुळे नंदिनीला फार रडायला येत असतं. तर नंदिनीचे बाबा नंदिनीची माफी मागत असतात की नंदिनी आम्हाला माफ कर, आमच्याकडनं खूप मोठी चूक झाली, आम्ही तुला खूप चुकीचं समजलं आणि मला वाटलं की आता तू परत कधीही येणार नाही, म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. अगं गावची परिस्थिती तुला नाही माहिती की गावचे लोक कशा प्रकारे आमच्यावर आरोप करत होते, म्हणून आम्हाला हे करावं लागलं. परंतु नंदिनी मात्र कोणाला काही बोलतही नसते, कोणाला काही सांगतही नसते, फक्त आणि फक्त रडत असते. तर इकडे जीवा मात्र मंदिरामध्ये जाऊन पोचलेला असतो. मंदिरात जाऊन तो देवाला विचारत असतो की तू माझ्यासोबत का असं केलंस, तू काव्याला माझ्यापासून का लांब केलंस, आता काव्याला मी माझी वहिनी म्हणून घरामध्ये बघायचं आहे का तू माझ्याशी असं वागला. आम्हाला दोघांना लग्न करायचं होतं, आमचं दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं, परंतु आज सगळं काय होऊन बसलंय. काव्या माझ्याच भावाची बायको म्हणून माझ्यासमोर वावरणार, ही गोष्ट मी कशी काय सहन करू. तर जीवा आता मोठमोठ्याने रडत असतो. त्या गोष्टींचं खूप टेन्शन आलेलं असतं, धक्का बसलेला असतं आणि तो खूप जास्त रडत असतो. आता नंदिनीचं लग्न मोडलंय, म्हणजेच नंदिनीचा होणारा नवरा पार्थ याने काव्याशी लग्न केलंय, या गोष्टीचा सुगावा दीपकला लागलेला असतो. दीपक लगेचच तिथे पोहोचतो. दीपकला जेव्हा घरातले सगळेजण बघतात तेव्हा सगळ्यांना आता प्रचंड राग आलेला असतो. तर बाबा तर डायरेक्टली दीपकवर धावूनच जातात आणि दीपकला विचारत असतात की का केलंस तू असं, आमच्या मुलीसोबत जबरदस्ती लग्न करण्याचा तू विचारच कसा काय केला. तेव्हा दीपक आता खूप साळसूतपणाचा आव्हानत असतो आणि बाबांना म्हणत असतो की हे बघा मला माहिती आहे की माझा जो तिला पळून नेण्याचा जो तरीका होता तो चुकीचा होता, परंतु माझा हेतू तर वाईट नव्हता ना. मला नंदिनी आधीपासून खूप आवडते, माझं नंदिनीवर खूप प्रेम आहे, मला नंदिनीसोबतच लग्न करायचं आहे. माझं जर नंदिनीवर प्रेम आहे तर तुम्ही माझ्या प्रेमात का आडवे येत आहे. तेव्हा बाबा म्हणतात की अरे पण तुला लाज वाटते का की तू कशा प्रकारे तिला घेऊन गेलास, या सगळ्या गोष्टी होता तर तू मला आधी बोलला का नाही याबद्दल, आत्ता तू हे सगळं करतोय, तुला लाज नाही वाटली का हे सगळं करायला. की अहो बाबा दीपक म्हणत असतो की माझं ऐकून तरी घ्या मी काय म्हणतोय. हे बघा मला माहिती आहे की माझ्याकडनं चूक झाली आहे आणि तुमच्याकडनं सुद्धा एक चूक झाली आहे. मी नंदिनीसोबत जबरदस्तीने लग्न करणार होतो, परंतु तुम्ही मात्र काय केलंय, तुम्ही नंदिनीच्या नवऱ्याचं नंदिनीच्या बहिणीशीच लग्न लावून दिलंय.
ही पण तुमच्याकडनं चूकच झाली आहे ना. आणि नंदिनीवर एका तऱ्हेने अन्यायच झाला आहे. हे बघा, मी लग्न करायला तयार आहे आणि मला नंदिनीशी लग्न करायला काहीही प्रॉब्लेम नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये मी नंदिनीला स्वीकारू शकतो. तसंही माझं नंदिनीवर खूप प्रेम आहे आणि आमच्या दोघांत देखील लग्नानंतर प्रेम होईलच. त्यामुळे तुम्ही माझं लग्न नंदिनीसोबत लावून द्या, ह्याच मांडवात लावून द्या. खरंच आपण असं करूयात का? कारण आता नंदिनीचं लग्न मोडलं आहे. एवढ्या भर मांडवात तिचं लग्न मोडलं आहे. तिची एंगेजमेंटसुद्धा झाली होती आणि अशा पद्धतीने तिचं लग्न मोडलं आहे, तर उद्या तिच्याशी कोणी लग्न करेल का? तर हा दीपक आता तिच्याशी लग्न करायचं म्हणतोय, त्यामुळे विचार करावा का, असं बाबांच्या मनात थोडंसं येतं. परंतु त्याचवेळी नंदिनी तिथे आलेली असते आणि नंदिनी दीपकच्या जोरात कानाखाली ठेवून देते. दीपकवर सगळा तिने राग काढलेला असतो, कारण हे सगळं जे काही झालेलं असतं ते दीपकमुळेच झालेलं असतं. दीपकला आता ती खूप मारू लागते, त्याच्या मुस्काटात ठेवून देत असते. दीपकला म्हणत असते की तू या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. आज माझं लग्न होता होता राहिलं. जर तू मला किडनॅप केलं नसतं तर आज माझं लग्न झालं असतं. मला ज्या व्यक्तीसोबत लग्न करायचं होतं त्या व्यक्तीसोबत माझं लग्न झालं असतं. तुला माहिती आहे का, तुझ्या एका निर्णयामुळे आणि तुझ्या एका चुकीच्या वर्तनामुळे किती लोकांचं आयुष्य बर्बाद झालं आहे. माझ्या घरच्यांवर या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम झाला तुला माहिती आहे का? दीपक म्हणतो की नंदिनी, अगं जे काही झालं आहे ते विसरून जा. आता तू माझ्याशी लग्न कर. तसंही तुझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. नंदिनी म्हणते की मी मेले तरी तुझ्याशी लग्न करणार नाही. तू आत्ताच्या आत्ता इथून चालता हो, नाहीतर तुझ्यासोबत काय होईल ना मी सांगू शकत नाही. तरीसुद्धा दीपक हा फोर्सच करत असतो. आता मात्र पार्थला राग येतो आणि पार्थ आता दीपकला मारायला सुरुवात करतो. शेवटी आता दीपक तिथून पळून जातो, कारण पार्थ खूप चिडलेला असतो. कारण त्याने नंदिनीवर हात उचललेला असतो आणि सोबतच नंदिनीचं अपहरण देखील केलेलं असतं. आता जेव्हा दीपक तिथून निघून जातो तेव्हा मात्र अजून मोठा प्रश्न निर्माण होतो की नंदिनीशी आता लग्न करेल तर कोण करेल? नंदिनी आयुष्यभर अशीच राहीन का? नंदिनीशी कोणी लग्नच करणार नाही का? आता सगळीकडे बदनामी झाली आहे म्हटल्यावर नंदिनीशी कोणीच लग्न करणार नाही, या गोष्टीने आता नंदिनीचे आईवडील खूप रडू लागतात आणि नंदिनीबद्दल काळजी व्यक्त करत असतात. त्यावेळी नंदिनीला देखील खूप रडायला येतं आणि नंदिनी आता तिथून निघून जाते. त्यानंतर आता नंदिनीच्या आईवडिलांची ही अवस्था पार्थच्या आईवडिलांना काही बघवत नसते आणि ते एकमेकांमध्ये ठरवतात आता आपल्याच हातात आहे यांची इज्जत वाचवणं. कारण तसेही आता हे आपले व्याही झालेत आणि आपल्या व्याह्यांची अशी इज्जत जाताना आपण असं बघू शकत नाही. मला असं वाटतंय की पार्थ आणि काव्याचं लग्न कुठल्या कंडिशनमध्ये झालं आहे, परंतु आपल्या हातात एक गोष्ट आहे की आपण नंदिनीचं लग्न जीवासोबत लावूनच देऊ शकतो. नंदिनी कशी मुलगी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणूनच तर आपण तिला आपल्या घरची सून करून घेण्याचा निर्णय घेतला होता. आणि जर आता ती पारची बायको म्हणून नाही, जीवाची बायको म्हणून जरी घरात आली तरी काहीच प्रॉब्लेम नसेल. आता बाबांच्या या बोलण्यावर आईने सुद्धा संमती दिलेली असते आणि मग पारचे आई आणि बाबा दोघंही आता नंदिनीच्या आईवडिलांकडे जातात आणि नंदिनीच्या आईवडिलांना म्हणतात की आम्ही नंदिनीचा हात आमच्या जीवासाठी मागतोय. तुम्ही नंदिनीचं लग्न आमच्या जीवासोबत करून द्याल का? ही गोष्ट ऐकल्यावर आता नंदिनीच्या आईवडिलांना खूप आनंद होतो आणि ते पार्थच्या आईवडिलांचे आभार मानत असतात की खरंच या परिस्थितीला तुम्ही आमची खूप मोठी मदत करताय आणि खरंच आमच्या डोक्यावर हे ऋण कायम असेल. आम्ही ही गोष्ट कधीच विसरणार नाही की या परिस्थितीला तुम्ही आम्हाला समजून घेतलं आहे आणि जर असं झालं तर माझ्या नंदिनीचं आयुष्यसुद्धा सुखी असेल, नाहीतर माझ्या नंदिनीशी आता कोणीच लग्न करणार नाही. त्यावेळी पारचे बाबा म्हणतात की अहो, आता तुम्ही आमचे व्याही आहात आणि तुमची इज्जत ती आमची इज्जत आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यावर कुठलंही गालबोट लागू देणार नाही आणि म्हणूनच आम्ही नंदिनी आणि जीवा ह्या दोघांच्याही लग्नाचा विचार केला. मग बाबा आता या लग्नाला तयार असतात. मोठे लोक तयार असतात, परंतु आता नंदिनी आणि जीवाचं काय? ते दोघं या लग्नाला तयार होतील का? हा खूप मोठा प्रश्न असतो. मग नंदिनीचे बाबा आता नंदिनीकडे जातात. नंदिनीला म्हणतात की नंदिनी, मला माहिती आहे की तुझ्या बाबतीत खूप वाईट घडलं आहे. खरं तर कोणाच्याच बाबतीत असं घडू नये असं तुझ्या बाबतीत घडलं आहे, परंतु मी एक खूप मोठा प्रस्ताव तुझ्यासमोर घेऊन आलो आहे. कदाचित या गोष्टीमुळे तुला माझा राग येईल किंवा तुला वाटेल की तुझा बाबा असा काय म्हणतोय, परंतु प्लीज माझ्या बोलण्याचा तू एकदा विचार कर. त्यावर नंदिनी म्हणते की बोला बाबा, आता काय म्हणताय तुम्ही? त्यावर नंदिनीचे बाबा सांगतात की तू जीवाशी लग्न कर. त्यावर नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी म्हणते की अहो बाबा, काय बोलताय तुम्ही? मी कसं काय जीवाशी लग्न करू शकते? माझं लग्न पार्थसोबत होणार होतं आणि तुम्ही असं म्हणताय की मी जीवाशी लग्न करून पार्थच्या घरात राहायला जाऊ? अहो, तुम्ही असं बोलूच कसं काय शकता?
त्यावर बाबा म्हणतात की नंदिनी, आम्हाला या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे गं, आम्हाला सगळं काही माहिती आहे, परंतु आता मात्र आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नाही आहे. एक गोष्ट लक्षात घे की तुझं लग्न सगळ्या विधी पूर्ण होऊन मोडलं आहे. फक्त मंगळसूत्र घालण्याचं बाकी होतं, सप्तपदी घेण्याचं बाकी होतं. बाकी पार्थच्या नावाची हळद तुला लागलेली आहे. सोबतच तुला पार्थच्या नावाची मेहंदीसुद्धा तू हातावर काढलेली आहे. तुमच्या दोघांचा साखरपुडा देखील झालेला आहे. सगळीकडे जगजाहीर झालेलं आहे की तुम्ही दोघं लग्न करणार होता, परंतु आता तुमचं लग्न झालेलं नाही आहे. पार्थचं लग्न आता तुझ्या बहिणीशी, काव्याशी झालं आहे. त्यामुळे तुझ्याशी आता कोणी लग्न करायला तयार होणार नाही. तुझं पुढे कसं होईल? तू सगळं आयुष्य एकटीनेच घालवशील का? एकटीनेच काढशील का? त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला आहे की तू जीवाशी लग्न करावं. आता बाबांचं हे बोलणं नंदिनीला कुठेतरी पटत असतं. तर बाबांचं हे बोलणं आता नंदिनीला कुठेतरी पटत असतं. ज्याप्रमाणे पार्थने बाजू समजून घेतलेली असते, त्याप्रमाणे इथे नंदिनीसुद्धा बाजू समजून घेत असते. नंदिनी त्यावेळी विचार करते की माझ्यामुळे उगाचच माझ्या आईवडिलांची बदनामी व्हायला नको, आणि जर जीवा जर लग्नाला तयार असेल तर मलासुद्धा लग्नाला काहीच प्रॉब्लेम नसेल. कारण तसंही तिचं पार्थवर प्रेम वगैरे असं काही नव्हतंच. फक्त तिला पार्थ आवडत होता एक व्यक्ती म्हणून. आणि जरी जीवाशी तिचं लग्न झालं तरीसुद्धा नंदिनीला या गोष्टीचा प्रॉब्लेम नसतो. खरं तर तिला पार्थसोबत लग्न करायचं होतं, हे तर 100% खरं. परंतु आता जर परिस्थितीमुळे जीवाशी लग्न करावं जरी लागणार असेल तरीसुद्धा तिला काही त्या गोष्टीचा इतका प्रॉब्लेम नसतो. कारण पार्थ आणि नंदिनी कधी एकत्र आलेलेच नसतात आणि दोघांमध्येही प्रेमाच्या एवढ्या भावना उत्पन्न होतील एवढा त्यांना वेळही मिळालेला नसतो. एकमेकांना ओळखण्याचाही वेळ मिळालेला नसतो. परंतु जीवा आणि काव्याच्या बाबतीत तसं नसतं. ते दोघंही एकमेकांना खूप आधीपासून ओळखत असतात आणि दोघंही एकमेकांवर प्रेम करत असतात. नंदिनी या लग्नाला होकार देते. पार्थचे बाबा आता पार्थकडे जातात आणि पार्थला म्हणतात की पार्थ, तुला आमचं एक खूप मोठं काम करावं लागेल. त्यावेळी पार्थ म्हणतो की बोला बाबा, काय करायचं आहे? तर आता बाबा पार्थला सांगतात की हे बघ, आम्ही ठरवलंय की जीवा आणि नंदिनी ह्या दोघांचं लग्न लावून द्यायचं. त्यावर पार्थ म्हणतो की काय, अहो तुम्ही असा निर्णय का घेतला? त्या दोघांच्या बाबतीत तरी असा विचार करू नका. आणि त्या दोघांचं काय आहे? ते दोघं या लग्नाला तयार आहेत का? उगाच त्यांच्यावर जबरदस्ती करू नका, असं पार्थ त्याच्या बाबांना सांगतो. परंतु पार्थचे बाबा म्हणतात की नाही, नंदिनी या लग्नाला तयार आहे. असं म्हटल्यावर पार्थला धक्का बसतो. आता पार्थ यावर काही बोलू शकत नसतो, कारण ऑलरेडी त्याने काव्यासोबत लग्न केलेलं असतं आणि पार्थला ह्या गोष्टीवर विश्वास असतो की नंदिनी सगळ्यात पहिल्यांदा स्वतःचा सोडून घरच्यांचाच विचार करत असेल आणि म्हणूनच ती ह्या लग्नाला तयार झाली असेल. तर पार्थ म्हणतो की बाबा, नंदिनी जर लग्नाला तयार असेल तर माझी काही हरकत नाही, परंतु जीवाचं काय? जीवा ह्या लग्नाला तयार होईल का? त्यावर बाबा सांगतात की हेच काम तुला करायचं आहे. तुला काहीही करून जीवाला लग्नासाठी रेडी करायचं आहे. तू काहीही कर, परंतु नंदिनीसोबत त्याला लग्न करायला हो म्हणायला लाव. ही गोष्ट ऐकल्यावर पार्थ म्हणतो की बाबा ठीक आहे, मी प्रयत्न करतो, परंतु शेवटचं उत्तर हे त्याचं असेल. मग पार्थ आता मंदिरात जातो. मंदिरामध्ये जीवा रडत असतो. जीवाला रडताना बघून पार्थ आता जीवाला विचारत असतो की जीवा, अरे तू काय इतका रडतोयस? जीवा धड पार्थला ही गोष्ट सांगू शकत नसतो की त्याचं काव्यावर प्रेम आहे आणि तू आता काव्यासोबत लग्न केलंय म्हणून मी रडतोय. पार्थला तो सांगतो की काही नाही दादा, काही झालं नाही आहे. पार्थ म्हणतो की जीवा, मला तुझ्यासोबत खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. हे बघ, घरातल्यांनी असं ठरवलं आहे की तुझं आणि नंदिनीचं लग्न लावून द्यायचं. ही गोष्ट ऐकल्यावर जीवाला धक्का बसतो. जीवा म्हणतो की हे सगळं काय आहे दादा, मी नाही हे लग्न करू शकत. त्यावेळी पार्थ जीवाला समजावून सांगत असतो की जीवा, हे बघ, आता घरच्यांचा तुला विचार करावा लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला नंदिनीचा सुद्धा विचार करावा लागेल. हे बघ, मी जे काव्यासोबत लग्न केलं आहे ते काही हौस म्हणून नाही किंवा माझी इच्छा होती म्हणून नाही. माझंही लग्न माझ्या इच्छेविरुद्ध झालं आहे, काव्याचंही लग्न तिच्या इच्छेविरुद्ध झालं आहे. तरीसुद्धा परिस्थितीमुळे आम्हाला हे सगळं जमवून घ्यावं लागलं आहे आणि आता वेळ तुझी आहे की तू परिस्थितीला समजून घ्यावं. हे बघ, जर आता नंदिनीसोबत तुझं लग्न झालं नाही तर नंदिनीसोबत उद्या कोणीही लग्न करणार नाही. सगळेजण नंदिनीला खालीवर बघतील आणि नंदिनीचं लग्न होणार नाही. सोबतच नंदिनीच्या आईवडिलांना या सगळ्या गोष्टीचा खूप मनस्ताप होईल. त्यामुळे मला असं वाटतं की आता नंदिनीच्या घरच्यांसोबत आपले संबंध जोडले गेलेत आणि तूही नंदिनीला चांगलं ओळखतो. नंदिनी खूप चांगली मुलगी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नंदिनीशी तू लग्न करावं. जीवा म्हणतो की दादा, अरे हे सगळं तू बोलतोयस का? हे सगळं तू असं कसं काय बोलू शकतो? आणि तुझं आणि नंदिनीचं लग्न होणार होतं ना?
त्यावर पार्थ सांगतो की हो, माझं आणि नंदिनीचं लग्न होणार होतं तरीसुद्धा मी ही गोष्ट बोलतोय, कारण आता ह्या सिच्युएशनला समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. मला असं वाटतंय की तू घरातल्यांचा विचार करशील आणि घरातले जे काही म्हणताय त्यांच्या निर्णयामध्ये तू सहभागी होशील. हे बघ, मला माहिती आहे की मी सुद्धा हे लग्न माझ्या मर्जीविरुद्धच केलं आहे, परंतु मला असं वाटतं की तू जर हे लग्न केलं तर तुझं लग्नसुद्धा वाईट होणार नाही, कारण समोरची व्यक्ती म्हणजे नंदिनी ही वाईट नाही आहे. नंदिनी खूप चांगली मुलगी आहे आणि जर तुझ्यासोबत तिचं लग्न होत असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे आपल्या घरासाठी, तुझ्यासाठी आणि नंदिनीसाठी सुद्धा. तुमच्या दोघांचंही आयुष्य यामुळे सिक्युअर होईल. ही गोष्ट बोलून आता पार्थ तिथून निघून गेलेला असतो. त्यामुळे आता जीवा कुठेतरी विचार करतो की माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. जर मला आता घरातल्यांची इज्जत वाचवायची असेल आणि घरातल्यांना जर अजून दुःखात बघायचं नसेल तर मला मात्र ह्या सिच्युएशनला सामोरं गेलंच पाहिजे. मग पार्थ आता लग्न मंडपात जातो. तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तो काव्याला भेटतो आणि काव्याला तर या गोष्टींची काही खबरही नसते की आता जीवाचं आणि नंदिनीचं लग्न होणार आहे म्हणून. जीवा आता जेव्हा तिथे जातो तेव्हा जीवाला बघून काव्या खूप रडायला लागते. काव्या जीवाला म्हणत असते की जीवा बघ ना, हे सगळं काय होऊन बसलं आहे. अरे खरं तर या सिच्युएशनपेक्षा ना नरकसुद्धा बरं आहे. अरे आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं, परंतु आता ह्या सगळ्या सिच्युएशनला आपल्याला सामोरं जावं लागतं आहे. या गोष्टीचा मी कधीही विचार केला नव्हता, परंतु जीवा तू काळजी करू नको, मी फक्त तुझ्यावर प्रेम करते. मी या लग्नाला मानतच नाही आहे, मला हे लग्न मी मान्यच करत नाही आहे. त्यावेळी जीवा म्हणतो की नाही काव्या, तुला हे लग्न आता मान्य करावं लागेल. सर्व लोकांच्या समोर तुझं लग्न झालं आहे, माझ्या दादाशी लग्न झालं आहे आणि आता मीच ह्या फॅमिलीची बदनामी नाही बघू शकत. खरं तर आता आपल्या दोघांच्या हातात आहे सगळं हँडल करणं. नंदिनी आणि दादा दोघांचाही काही प्रॉब्लेम नाही आहे, आपल्या दोघांचा प्रॉब्लेम आहे. आता जर आपल्या दोघांना फॅमिलीला सांभाळून घ्यायचं असेल तर आपल्या दोघांना आता कुर्बानी द्यावीच लागेल, सॅक्रिफाईस करावंच लागेल. असं म्हटल्यावर काव्या म्हणत असते की नाही, मी हे लग्न नाही मानू शकत, मला हे लग्न मान्यच करायचं नाही आहे. मग जीवा तिला म्हणतो की ठीक आहे, तुला हे लग्न नाही मान्य करायचं आहे ना, मग आता जे पार्थदादाने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातले ते मंगळसूत्र आता काढून फेक. असं म्हटल्यावर काव्या आता विचार करू लागते. तिला आईचे शब्द आठवतात. आणि आई ज्याप्रमाणे तिच्या पाया पडली होती की प्लीज असं काही करू नको, आता तुझं लग्न करून दिलं आहे तर या लग्नाला तू मान, हे लग्न मोडण्याचा विचार करू नको, नाहीतर आता आम्ही कुठेच तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही. मला फक्त तुम्ही तिघी मुलीच आहात आणि आयुष्यभर आम्हाला तुमचाच विचार करायचा आहे, तर मात्र आमचा जगून काहीही उपयोग होणार नाही. आणि खरं तर आता देशमुखांनी समजून घेतलं आहे, त्यामुळे आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. जेव्हा जीवाने काव्याला मंगळसूत्र काढायला लावलेलं असतं तेव्हा मात्र मंगळसूत्र काढण्याची काव्याची हिंमतच होत नसते. तिला ते सगळे विधी आठवत असतात जे तिने पार्थसोबत कंप्लीट केलेले असतात आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीने पार्थचं आणि काव्याचं लग्न झालेलं असतं. त्यामुळे काव्या ही गोष्ट कितीही काही झालं तरी नाकारू शकत नसते. मग जीवा काव्याला म्हणतो की काव्या, मला माहिती आहे की तू हे मंगळसूत्र कधीच काढणार नाही. मला माहिती आहे की तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे, परंतु आता आपल्याला घरातल्यांना समजून घ्यायचं आहे, घरच्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी करायच्या आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या लग्नाला तू मान्य करावं. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे घरातल्यांनी नंदिनीसोबत माझं लग्न करण्याचा विचार केला आहे. ही गोष्ट ऐकल्यावर काव्याला खूप मोठा धक्का बसतो. काव्या म्हणते की हे कसं काय होऊ शकतं, मी माझ्या बहिणीसोबत तुला कसं काय बघू. तेव्हा मग जीवा म्हणतो की मी सुद्धा माझ्या भावासोबत तुला बघणार आहे, त्यामुळे आपल्याला या गोष्टीची सवय करून घ्यावी लागेल. आपली चूक झाली की आपण आपलं प्रेम आधीच सगळ्यांना सांगायला हवं होतं, परंतु आता जाऊ दे, आता खूप उशीर झाला आहे. आता आपण आपल्या घरच्यांसाठी जगायचं आणि घरच्यांचाच विचार करायचा आणि जे काही होतं आहे त्या सिच्युएशनला सामोरं जायचं. आणि मी नंदिनीसोबत लग्न करणार आहे ही गोष्ट आता जीवाने काव्याला सांगितलेली असते. काव्याला फार वाईट वाटतं. जीवाने नंदिनीशी लग्न करण्यासाठी होकार दिलेला असतो ही गोष्ट नंदिनीला कळते. मग नंदिनीला कुठेतरी बरं वाटतं आणि मग घरातले सुद्धा खूप खुश होतात. एकाच मंडपात आता 2 लग्न झालेले असतात. पहिलं लग्न पार्थ आणि काव्याचं झालेलं असतं. घरातले आता जीवा आणि नंदिनी ह्या दोघांचं देखील लग्न लावून देतात. सगळेजण खूप खुश असतात, घरातले खूप खुश असतात, परंतु हे चौघेही मात्र खूपच नाराज असतात. जीवा आणि नंदिनी हे देखील मजबुरी खातरच लग्न करत असतात. फरक फक्त एवढाच असतो की जीवाची अजिबातच मनस्थिती नसते लग्न करण्याची, परंतु नंदिनीची असते, कारण नंदिनीने कधी पार्थवर एवढं डीपली प्रेम केलेलं नसतं जेवढं काव्याचं आणि जीवाचं असतं. त्यामुळे काव्य आणि जीवा या दोघांनाही या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो आणि
नंदिनी आणि पार्थ दोघंही हे सिच्युएशन आहे म्हणून त्याला सामोरे जात असतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे नंदिनी आणि जीवा या दोघांचं लग्न पार पडणार आहे. तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.